नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण मस्त झटपट अशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पण अजिबात कळू न होता त्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत। जर त्या फॉलो केल्या तर कारल्याची भाजी अजिबात कळू होणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर कारल्याची भाजी लवकर शिजण्यासाठी सुद्धा एक पद्धत सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी साधारण 3 कारले घेतलेली आहेत आणि ही कारली जी आहेत आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत आणि यामधल्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर असे 3ही कारले आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला गोल काप करायचे असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघू शकता या पद्धतीने आपण पूर्ण काप करून घेतलेले आहेत आणि नंतर याला मस्तपैकी लांब चिरून घ्यायचं आहे। आणि कारल्याची भाजी ज्यांना आवडत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण कारल्याची भाजी जर या पद्धतीने केली तर नक्कीच तुम्ही आवडीने खाल आणि वाटणारही नाही तुम्हाला ही कारल्याची भाजी आहेत म्हणून, म्हणजे अजिबात कडू होणार नाहीत। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला कारले चिरून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर वाटत असेल गोल स्लाइसेस करायचे असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही चिरू शकता, म्हणजे तुमच्या आवडीनुसार। यामध्ये साधारण आपल्याला 2 चम्मच साधारण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण आपल्याला कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही झाली पहिली टिप्स, कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून ही झाली पहिली टिप्स। तर काय करायचं, हे जे कारले आहेत हे आपल्याला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला ही कारली अशीच मुरत ठेवायची आहेत। म्हणजे काय होणार, याचा कडवटपणा जो आहे याला पाणी सुटणार मिठामुळे आणि याचा कडवटपणा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मग आता काय करायचं, पूर्ण हे जी कारली आहेत ही छान घासून घ्यायची। बघू शकता ज्या पद्धतीने मी करत आहेत, म्हणजे यामुळे काय होणार, याचा कडवटपणा निघून जाणार। बघू शकता पूर्ण ग्रीन पाणी जे आहेत ते आपण कारली घासून घेतलेली आहेत निघून गेलेलं आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर कढई ठेवली आणि त्यामध्ये साधारण 3 चम्मच तेल टाकून घेतलं। नंतर त्यामध्ये साधारण अर्धा चम्मच मोहरी टाकली, 2 लांब चिरलेले कांदे टाकून घेतले। कारल्याच्या भाजीमध्ये कांदा भरपूर घाला। आणि नंतर आपण कारली जी होती लवकर शिजण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की टिप्स सांगणार आहे। तर कारली लवकर शिजण्यासाठी काय करायचं, तिखट मीठ टाकायच्याच पूर्वी आपण ते टिफिनला जर वेळ झाला असेल टिफिन बनवायला आणि कारल्याची भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवा। त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं, 1 चम्मच साधारण तिखट टाकून घ्यायचं, अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची आणि काळा मसाला। तसं आपल्याला एवढेच इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि टिफिनला जर द्यायची असेल भाजी लवकर शिजण्यासाठी तर मग त्यामध्ये तेलामध्ये कारली होऊ द्यायची। आणि साधारण इथे मी 2 चम्मच गूळ टाकून घेतलेला आहे, या लागणार नाही। ही झाली तिसरी टिप्स। यामध्ये टाकलेलं आहे साधारण 2 चम्मच भाजलेले तीळ टाकून घेतलेले आहे, त्यामुळे भाजी जी आहे भाजीची चव अप्रतिम अशी लागणार। एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा। अतिशय झटपट होणारी कारल्याची भाजी आणि ज्यांना आवडत नाही नाक मुरडणारे देखील आवडीने खातील अशी आपण चमचमीत कारल्याची भाजी केलेली आहे। बघू शकता किती छान दिसत पण आहेत आणि खायला सुद्धा अतिशय चविष्ट आणि म्हणायला गेलं तर अतिशय पौष्टिक अशी कारल्याची भाजी आहे। विविध अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।